नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, नयनरम्य कोकणात, सुंदर अशा कोकणात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खास करून मी आलो आहे कारण आमचे जे छोटे मेवणे आहेत त्यांची चहापाणी आहे। चहापाण्याचा कार्यक्रम म्हणजे जेव्हा लग्न ठरलं जातं, म्हणजे एकदम पक्क ठरतं, त्यावेळी त्याची एक पोचपावती म्हणून हा प्रोग्राम असतो। हा कार्यक्रम चहापाण्याचा कार्यक्रम असतो। प्रत्येक कोकणी माणसाच्या आयुष्यात लग्नाच्या अगोदर हा प्रोग्राम येत असतो। तो कशा प्रकारे साजरा केला जात आहे तो आज आपण पाहणार आहेत। चहापाण्याचा प्रोग्राम अगदी घरोघरी वेगवेगळ्या रीतीने साजरा केला जातो, वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। आणि लांजा तालुक्यातील या गावात कशा प्रकारे कार्यक्रम साजरा केला जात आहे याची काही क्षणचित्र तुम्हाला मी पाठवत आहोत, मी तुम्हाला सांगत आहे। तर पाहूया। सर्वप्रथम गावातील सर्व मान्यवर लोकांना निमंत्रण दिलं जाते, मुलांच्याकडून आणि मुलींच्या तिकडून। मुलीच्या येथे हा प्रोग्राम, मुलीच्या घरी हा प्रोग्राम आयोजित केला जातो, हा कार्यक्रम आयोजित केला जातो। गावातील सर्व मान्यवर लोक हजर झालेले असतात आणि नवरा मुलगा, नवरी होणारी नवरी मुलगी सजून या प्रोग्रामाला रंगत वाढवली जाते। आपण पाहू शकता सगळे मान्यवर आता थोडे थोडे करून जमलेले आहेत आणि आता सुरू झाला आहे तो चहा पाण्याचा प्रोग्राम। अतिशय रंगतदार असा प्रोग्राम असतो आणि वाडीतील सर्व मान्यवर येथे जमा झालेले असतात। त्यांच्या साक्षीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्यांच्या साक्षीने हा लग्नाचा प्रोग्राम, लग्नाची तारीख असो, इतर गोष्टी म्हणा, पण या सर्व मान्यवरांच्या साक्षीने लग्न फिक्स केलं जातं, लग्न ठरवलं जातं आणि ह्या दोघांचं लग्न होणार याची पोचपावती म्हणजे हा कार्यक्रम असतो। आणि एक गमतीदार पद्धतीही असतात। मुलाच्या तिकडून काही मान्यवर लोक आलेले असतात, ती येथे बसलेली असतात। मुलीच्या येथील मान्यवर लोक विचारतात की या गावचे पाहुणं तुम्ही इकडे कशाला आला आहात? तर ते बोलतात की तुमच्या वाडीत, तुमच्या गावात आम्ही एक मुलगी बघितली आहे आणि ती मुलगी बघण्यासाठी, त्या मुलीबरोबर आमच्या मुलाचं लग्न ठरवण्यासाठी इथे आम्ही आलो आहोत। तर मुलीला मुलगी पसंत आहे का? तर असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। त्यांच्या भावी जीवनाविषयी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। अगदी गमतीदारपणे हे विषय हाताळले जातात आणि मग चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू होतो। अशा प्रकारे हे सगळे विचारपूस झाल्यानंतर नवरी मुलगी मुलाला चहा देते आणि अशा प्रकारे संपन्न होतो तो चहा पाण्याचा प्रोग्राम। मग नवरा मुलगा आपल्याबरोबर आणलेले काही भेटवस्तू असतात तो मुलीला देतो। आता पाहू शकता चहा दिली आहे नवऱ्या मुलाला। त्यानंतर नवरा मुलगा ज्या काही आपल्याबरोबर भेटवस्तू आणलेल्या असतात ते देतो आणि रंगतदार असा चहा पाण्याचा प्रोग्राम होतो। आपण पाहू शकता नवऱ्या मुलाबरोबर त्याचे मित्रपरिवार, घरचे वयस्कर लोक, घरची गावातील मान्यवर लोक अगदी राजीखुशीसं, अगदी आनंदाने येथे या कार्यक्रमाला हजर झालेले असतात। आपण पाहू शकता अशा प्रकारे हे आमचे मेवणे आणि त्यांची होणारी ही नवरी अशा प्रकारे ज्या भेटवस्तू आणलेल्या असतात त्या दिवशी दिल्या जातात। मिठाई असो, दुसऱ्या काही भेटवस्तू असतो, ही भेटवस्तू येथे दिल्या जातात। त्यानंतर जी मिठाई असते ती सर्वांना वाटली जाते आणि साजरा केला जातो तो सुंदर असा चहा पाण्याचा दिवस।
मित्रांनो, तुमच्या गावात कशाप्रकारे चहापाणी साजरी केली जाते ते तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. आपण पाहू शकता चहा पाण्यासाठी कशाप्रकारे चहा पाण्याच्या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी सगळे मान्यवर लोक उपस्थित झालेले आहेत. अगदी वाडीतील लोकही येते, स्त्रिया, आणि ही पहा एक सर्वांना नमस्कार करण्याची पद्धत, थोरा मोठ्यांना एक साथ सर्वांना नमस्कार करण्याची पद्धत. हौशी जे मित्रमंडळी असतात ते नंतर मग फोटो काढतात. घरातील लोक असो, आणि त्यानंतर सुरू होते ती जेवणाची पंगत. दमून जे बाहेरून मुलाकडील लोक आलेले असतात त्यांच्यासाठी लज्जतदार असं जेवण बनवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे चा बेत केला जातो आणि अशा प्रकारे जेवणाची पद्धत आपण पाहू शकता. कोकणाकडील जे समोर अंगण असतं त्या अंगणात सर्व लोकांना जेवणासाठी बसवलं जातं. पहिल्यांदाच तो जे पाहुणे लोक असतात, मुलांच्याकडील लोक जे पाहुणे बाहेरून आलेले असतात त्यांना जेवायला वाढलं जातं. आणि त्यानंतर गावातील लोकांना अशा प्रकारे अतिशय आनंदात, उत्साहात चहा पाण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्या लग्नाच्या सुरुवातीला टप्प्यात हे जे काही कार्यक्रम असतात ते त्याच्या आयुष्यात रंगत आणत असतात. आणि या चहा पाण्याचे कार्यक्रम खास तुमच्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.